नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आज बँक निफ्टीचा चार्ट ओपन करण्यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे की काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म मधली टार्गेट आलेली होती. मात्र बँक निफ्टीमध्ये मी कालच सांगितलं होतं की आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये आणि मीडियम टर्म मधली टार्गेट आलेलं नाही. काल आपण बघू शकतो की जास्तीत जास्त हा इथपर्यंत बनला आणि त्याच्या वर ही आपल्याला टार्गेट शिल्लक होती. ही जी फेंड लाईन मध्ये दिसत आहेत म्हणजे 58,230 ची ही लेवल आहे. त्याच्यानंतर 58,360 ची ही लेवल आहे. त्यानंतर 58,455 ची ही लेवल आहे. ही सगळी शॉर्ट टर्मची टार्गेट होती आणि ही डार्क लाईन मध्ये दिसत आहेत म्हणजे 58,280, 58,535 आणि त्याच्या वर सुद्धा. तर ती सर्व आपल्याला मीडियम टर्मची टार्गेट्स होती. तर ही सर्व टार्गेट्स यातलं ॲटलिस्ट पहिलं टार्गेट म्हणजे 58,230 आणि 58,280 हे येणं बाकी असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या म्हणजे आज मार्केटमध्ये वर जाण्याची शक्यता आहे. ओपनिंग नंतर वर जाण्याची शक्यता आहे. गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. कारण शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीमध्ये असेल किंवा सेन्सेक्समध्ये असेल, शॉर्ट टर्मची सर्व टार्गेट्स कालच आलेली होती. मात्र बँक निफ्टीमध्ये राहिलेली असल्यामुळे आणि बँक निफ्टीमधल्या ज्या सगळ्या बँका आहेत, या निफ्टीमध्ये पण आहेत आणि सेन्सेक्समध्ये पण असल्यामुळे आपल्याला त्या दोन्ही ठिकाणी सुद्धा आज थोडंसं वरच्या दिशेनं ओपनिंग होणं किंवा वर जाणं अपेक्षित होतं. तसंच आज इथे बघायला मिळालं. तुम्ही बघू शकता ही जी 3 टार्गेट दिली होती, हे जे तिसरं टार्गेट होतं त्याच्याही वर आपल्याला ओपन झालेलं इथे दिसतंय. त्यानंतर काय झालं? तिन्ही टार्गेट अचीव्ह झाली आहेत. नॉर्मली जेव्हा आपलं सुद्धा आपण टार्गेट अचीव्ह होतं, तेव्हा आपण काय करतो? प्रॉफिट बुकिंग करतो आणि तशाच प्रकारचं प्रॉफिट बुकिंग आपल्याला सकाळीच ओपनिंग नंतर लगेच बघायला मिळालं. ह्या ज्या 2 लेव्हल दिलेल्या होत्या हे टार्गेट होतं. पण आता ती किंमत त्याच्या वर ओपन झाल्यामुळे काय झालं? ह्या ज्या 2 लेव्हल होत्या खालच्या बाजूच्या, ह्या आपल्याला सपोर्ट म्हणून काम करताना इथे बघायला मिळाल्या. पहिले अर्धा तास तुम्ही बघू शकता या ठिकाणी सपोर्ट घेतला. त्यानंतर इथे आपल्याला आणखीन अर्धा तास या ठिकाणी सपोर्ट घेतला आणि त्या प्रत्येक वेळेला तुमच्या लक्षात येईल ही जे दुसरं टार्गेट होतं हे आपल्याला त्यानंतर कितीतरी वेळ म्हणजे जवळजवळ दुपारी 12 वाजेपर्यंत 12 वाजल्यानंतर आपल्याला इथनं ब्रेकआउट मिळालंय. तर 12 वाजेपर्यंत एकदा वरून खाली आल्यानंतर हे जे दुसरं टार्गेट आहे हे रेझिस्टन्स म्हणून काम करत होतं. 12 वाजल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथनं ब्रेकआउट मिळालं. ते त्यानंतर तिसऱ्या टार्गेटपर्यंत पुन्हा एकदा किंमत गेली आणि मग काय झालं? आपल्याला प्रॉफिट बुकिंग यायला सुरुवात झाली आणि हे सर्व होत असताना मी जे सांगितलं होतं तुम्हाला की ह्या एरियामध्ये कुठेतरी कालचा व्हिडिओचं क्लिप आता मी परत दाखवत नाही. ह्या एरियामध्ये कुठेतरी एम पॅटर्न बनण्याची शक्यता आहे. तो तुम्ही इथे बघू शकता. वर आलं, इथून खाली आलं, त्यानंतर इथून परत वर गेलं आणि परत खाली येतंय. हा जो एम पॅटर्न आहे, हा एम पॅटर्न आता इथे तयार झालाय. अर्थात या एम पॅटर्नचं ब्रेकआउट आलंय का? या एम पॅटर्नचं ब्रेकआउट अजून आलेलं नाहीये. याचं कारण असं आहे की ही जी सेंट्रल लाईन आहे साधारण 28,225 च्या आसपास आहे. त्याच्या खाली अजून
आत्ता आपल्याला शेवटच्या 15 मिनिटाची कॅन्डल त्याच्या खाली गेलेली दिसतेय, त्याच्या खाली क्लोजिंग झालेलं दिसतंय, पण ऍक्च्युअल जर बघितलं तर 58,275 च्या आसपास, म्हणजे ही जी लेवल आहे ह्याच्या थोडं इथे कुठेतरी क्लोजिंग आपल्याला आलेलं दिसतंय. तर त्यामुळे उद्या काय होईल, उद्या जर समजा इथून खाली जात असेल तर उद्या मी दोन लेवल इथे महत्वाच्या आहेत. एक म्हणजे ही आपल्याला एम पॅटर्न साठीचा हा जो लो आहे, ही लेवल आहेच, पण त्याबरोबर मी इथे निळ्या रंगात एक लेवल दाखवली आहे बघा. ह्या लेवलला सुद्धा फार महत्व आहे. आणि उद्या जर 58,200 च्या खाली जर टिकायला लागलं तर मग काय होईल, ऑटोमॅटिकली एम पॅटर्नचा ब्रेकआउट असेल, त्याचं टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायलाच मिळेल. पण आणखीन आपल्याला ही एक ॲस्ट्रोची लेवल आहे, त्यामुळे ह्याच्या खाली टिकल्यानंतर आणखीन एक सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. कुठपर्यंत जाऊ शकतं, तर नॉर्मली काय होईल, आता इथून खाली जात असताना साधारण 58,000च्या दिशेनं जाऊ शकतं, म्हणजे अगदी 58,050 पर्यंत साधारण इथपर्यंत खाली येऊ शकतं. साधारणपणे 58,050 या आसपास कुठेतरी येईल, तर इथपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्यानंतर काय होईल, कदाचित छोटासा बाउन्स येईल आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं खाली जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, कारण कधी किंमत वर जात असताना सुद्धा कधी सरळ वर जात नाही. तुम्हाला माहिती आहे, थोडं वर जाते खाली येते, वर जाते खाली येते, असं करत करत आपल्याला किंमत वर जाते. तसं खाली येताना सुद्धा थोडीशी खाली येते, परत वर जाते, असं करत करत किंमत खाली येताना आपल्याला दिसते. तर त्यामुळे इथून खाली येत असताना आणखीन थोडंसं खाली येण्याची शक्यता आहे आणि मग साधारण 58,000च्या आसपास थोडा सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता आहे. आणि हा जो एम पॅटर्न आहे त्याचं मग आपल्याला साधारणपणे, आता तुम्ही इथे बघूच शकता की 58,225 पासून 58,460 पर्यंत, म्हणजे हा जो एवढं अंतर आहे तेवढंच साधारण खाली आपल्याला 1:1 चा विचार केल्यास येताना बघायला मिळू शकतं. म्हणजे 200-250 पॉईंट आपल्याला आणखीन खाली इथून जाऊ शकतं, म्हणजे 58,000 पर्यंत आपल्याला किंमत खाली येताना दिसू शकते. अशा प्रकारचं आपण एक ढोबळमानानं विश्लेषण करू शकतो. आता ही जी लेवल आहे 58,200 ची, ती जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर आपल्याला हे सर्व गणित मी जसं सांगतोय तसं होण्याची शक्यता वाढेल. गॅरंटी मार्केटमध्ये कुठल्याच गोष्टीची देता येत नाही. जरी तुम्ही बघत असाल की आपलं विश्लेषण रोजच्या रोज मी जसं सांगतोय तसंच मार्केटमध्ये घडतंय, पण म्हणून मी सुद्धा तुम्हाला कुठल्याही विषयाची गॅरंटी देऊ शकत नाही की मी सांगितलं असंच्या असं मार्केटमध्ये होणार आहे म्हणून. पण आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर बहुतांश वेळा आपल्याला त्याच पद्धतीनं घडताना देखील दिसतंय. हे सुद्धा फॅक्ट आपण इतिहास बघितला तर मान्य केली पाहिजे. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आता काय होऊ शकतं. प्रॉपर पद्धतीने एम पॅटर्न झालेला दिसतोय. आपण सांगितला त्याच एरियात झालाय, त्या सगळ्या लेवलला रिस्पेक्ट करत करत झालाय. तर त्यामुळे इथे आपल्याला हे विश्लेषण आता लक्षात आलं असेल. आपण आता पुढे जाऊया आणि निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. निफ्टीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, निफ्टीमध्ये असं सांगितलं होतं की हा रेझिस्टन्स झोन दिसतोय आपल्याला. ओके, मी इथे तुम्हाला काढून दाखवलेला होता आणि सांगितलं होतं साधारण 25,695 पासून 25,785 पर्यंत. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं कदाचित ह्याच एरियामध्ये एम पॅटर्न बनू शकेल. आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आपली इच्छा होती की ह्या एरियामध्ये बनावा, पण ओपन झालं ते त्या एरियाच्या वर झालं. कधीही लक्षात ठेवा, एखादी लेवल असेल किंवा एखादा झोन असेल, हा झोन आपल्याला जोपर्यंत किंमत खाली आहे तोपर्यंत हा झोन रेझिस्टन्स असतो, बरोबर. जेव्हा किंमत इथून वर जाते तेव्हा हा झोन सपोर्ट म्हणून काम करतो. तर तसंच झालं बघा, हा रेझिस्टन्स झोन होता, किंमत डायरेक्ट वर ओपन झाली, खाली आली, आता हा एरिया काय म्हणून काम करणार, सपोर्ट म्हणून काम करणार. त्या पद्धतीनं ह्या एरियानं सपोर्ट म्हणून काम केलं. आणि ही जी सगळी तेजी झाली ही कशामुळे झाली, तर मी कालच तुम्हाला सांगितलेलं होतं की बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय आहे, थोडंसं अजून वर जायला शक्यता आहे. तर त्यामुळे निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये सुद्धा वर जाऊ शकतं आणि वरची टार्गेट सुद्धा मी सांगितलेली होती. आता काय झालंय बघा, वर गेलं आणि शेवटी शेवटी आपल्याला इथे, आता जर तुम्ही बघितलं तर ही अशी तेजी झाली, त्यानंतर इथे सेलिंग आलं, थोडंसं वर जात आहे आणि इथे एम पॅटर्न बनताना आपल्याला आता दिसायला लागलाय. अर्थात इथे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की, थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल, तर ह्या एम पॅटर्न मध्ये आपल्याला 1:1 टार्गेट कसं काढायचं वगैरे आता नियमित जे व्हिडिओ बघतायत त्यांना लक्षात आलं असेल. पण बाकीच्यांसाठी सांगतो की समजा हा जो लो होता, हा लो ब्रेक झाल्यानंतर एवढं अंतर मोजायचं आणि तेवढंच अंतर आपण खाली बघू शकतो. तर असं झालं तर 1:1 टार्गेट आलं असं आपण
म्हणता येईल. पण इथे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, की ॲस्ट्रोनुसार ही निळ्या रंगाची जी लेवल काढली आहे 25,850 ह्या लेवलला फार महत्त्व आहे. जर उद्या 25,850 च्या खाली किंमत टिकायला लागली तर सेलिंग आणखीन वाढू शकतं आणि काय होऊ शकतं, ही जी गॅप तयार झाली आहे, हा जो रेझिस्टन्स झोन होता पूर्वीचा त्याच्यामध्ये ही गॅप आहे बघा. तर ही गॅप भरायला हळूहळू किंमत खाली येऊ शकते. म्हणजे खाली येत असताना कुठपर्यंत येऊ शकते? 25,700, 725, 715 ह्या किमतीपर्यंत खाली येऊ शकते, कारण साधारण ह्या आसपासच ही गॅप तयार झाली आहे. तर त्यामुळे जर 25,850 च्या खाली टिकलं, अर्थात असं खाली आलं की असंच्या असं डायरेक्ट खाली येईल का? असं येईलच असं सांगता येत नाही. काय होतं, थोडंसं खाली येईल, थोडासा बाउन्स येईल, परत खाली येईल. अशा प्रकारे खाली येऊ शकतं आणि ही गॅप कदाचित आपल्याला उद्या किंवा येणाऱ्या काळात भरली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर तशा प्रकारे आपल्याला खाली येऊ शकतं. लेव्हल कुठली लक्षात ठेवायची आहे? 25,850 लक्षात ठेवायची आहे. एम पॅटर्न तयार झालाय का वर? जसं सांगितलंय तसं तर झालेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला आता सेलिंग येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर हे झालं आपल्याला निफ्टीचं विश्लेषण. आता आपण जाऊया सेन्सेक्सकडे. सेन्सेक्सला उद्या फार महत्त्व आहे. सेन्सेक्समध्ये सुद्धा आपण बघू शकतो की सेन्सेक्समध्ये इथे आपल्याला 83,915 ला कालच टच झालेलं होतं. पहिलं टार्गेट मीडियम टर्मचं आलेलं होतं. त्यानंतर वरचं टार्गेट दिलं होतं 84,210. आज बघा वर ओपन झालं, वर गेलं, खाली आलं, बरोबर या दुसऱ्या लेवल जवळ सपोर्ट घेतला आणि किंमत वर गेली. त्यानंतर इथे थोडा वेळ रेझिस्टन्स घेतला आणि एकदा वर गेल्यानंतर इथे बराच काळ सपोर्ट घेतला आणि शेवटी ब्रेक झालाय. तर इथे सुद्धा एम पॅटर्न तयार झालाय. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीनं असा एम पॅटर्न तयार झालाय. या एम पॅटर्न मध्ये एम पॅटर्नचं ब्रेकआउट तर आपल्याला आल्यासारखं दिसतंय. प्रत्यक्षात क्लोजिंग वर आलेलं आहे 466 च्या आसपास. तर त्यामुळे अजून एम पॅटर्नचं प्रॉपर ब्रेकआउट नाहीये. पण जेव्हा येईल त्याबरोबरच आपल्याला एक 84,350 ही ॲस्ट्रोनुसारची महत्वाची लेवल आहे. ह्या ज्या निळ्या रंगामध्ये आज दाखवलेल्या लेवल आहेत ह्याच्या खाली जर टिकलं तर मग काय होईल, सेल ऑन राईज आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे काय, तर किंमत इथून खाली आली, त्यानंतर बाउन्स जरी आला तरी सुद्धा किंमत पुन्हा एकदा खाली जाऊ शकते. याला म्हणतात सेल ऑन राईज. तर ह्या लेवलच्या खाली 84,350 च्या खाली सेन्सेक्स असेल किंवा आपण वेगवेगळ्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ज्या लेवल दिल्या त्याच्या खाली आल्यानंतर त्या तीनही इंडेक्समध्ये सेल ऑन राईज असं आपल्याला किमतीचं किंवा प्राइस ऍक्शनचं स्वरूप राहू शकतं, असं माझं विश्लेषण सांगतं. तर अगदी तसंच होईल असं मी गॅरंटीनं सांगत नाही, पण अशा प्रकारचं मूव्हमेंट होण्याची शक्यता वाढेल असं आपल्याला इथे दिसतंय. इथे सुद्धा काय होईल, इथे सुद्धा हा जो गॅप आहे हा गॅप कदाचित भरला जाण्याची शक्यता आता उद्या किंवा येणाऱ्या काळात तयार होतीये आणि तो गॅप एकदा भरल्यानंतर मग एखाद्या वेळेला पुन्हा बाउन्स येऊ शकतो असं आपल्याला चित्र दिसतंय. तर माझ्या मते तुम्हाला आता हे विश्लेषण सुद्धा लक्षात आलं असेल. तर इथे आता आपण काय केलं, निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्समध्ये हे विश्लेषण केलेलं आहे. जर तुम्ही आपले हे व्हिडिओ नियमित बघत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आत्ता इथेच संपतोय. मात्र जाण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर तुम्ही काही दिवस सातत्यानं हे व्हिडिओ बघत असाल, तर तुम्हाला काय अनुभव येतोय? हे कमेंट सेक्शनमध्ये वेळात वेळ काढून लिहा. कारण काय आहे, की ते माझ्यासाठी मला तर प्रेरणा मिळतेच त्याच्या सहाय्यानं. पण जे नवीन असतात, जे नवीन लोकं येतात, नवीन लोकं जे जोडले जातात आपल्या चॅनलला, तर त्यांना सुद्धा त्यातनं काय होतं, की एक प्रेरणा मिळते आणि YouTubeवर असंख्य प्रकारचे असंख्य गोष्टी सांगणारी लोकं असतात. त्यातला चांगला जो चॅनल असतो, त्याला पाठिंबा वाढण्याची शक्यता होते. तर त्यामुळे जर तुम्हाला जे जे काही चांगले अनुभव आले असतील, तर ते अवश्य कमेंट सेक्शनमध्ये टाइप करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर पुन्हा एकदा सांगतो, नक्की लाईक करा. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला एक लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या
तुम्हाला विनाविलंब बघता येतील. मात्र आता आपण हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी मी थोडक्यात आपल्या ह्या प्लॅटफॉर्मची माहिती सांगतो. जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला सांगायचं आहे मला की शेअर मार्केट मराठी परिवारात जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत. हे ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. ह्या ग्रुपची लिंक तुम्हाला कुठे मिळेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर आपलं ॲप आहे. तुमच्याकडे अँड्रॉइडचा फोन असेल तर अँड्रॉइडचा ॲप डाउनलोड करा. तुमच्याकडे आयफोन असेल तर iOSचा ॲप डाउनलोड करा. ह्या दोन्हीही ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जेव्हा ग्रुप जॉईन कराल आणि ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल कराल, तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य बनाल. आता तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कसं दिलं जातं. तर आपण काय केलंय 3 लेव्हल बनवल्यात. पहिली लेव्हल आहे फ्री कोर्स, दुसरी लेव्हल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेव्हल आहे पेड कोर्सेसची. तर अशा 3 लेव्हल आपण इथे बनवल्यात ज्याच्या सहाय्यानं आपण शेअर मार्केटचं शिक्षण या चॅनलवर देत असतो. फ्री कोर्सेसमध्ये काय आहे? आत्ता जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. सध्या काही दिवस आपण बंद ठेवलंय पण लवकरच चालू होईल ते म्हणजे लाईव्ह सेशन्स. तर लाईव्ह सेशन्स हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. त्याचबरोबर याचं नाव फ्री कोर्स आहे त्यामुळे आपण 3 कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेत. आता हे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आहेत याचा अर्थ काहीतरी थातुरमातुर त्यामध्ये शिकवलंय असं नाहीये. पेड कोर्सेसमध्ये सुद्धा शिकवलं जात नाही. इतक्या व्यवस्थितपणे आणि व्यवस्थित समजेल अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या तिन्ही कोर्समध्ये स्टेप बाय स्टेप सर्व नॉलेज दिलेलं आहे. तुम्ही एकदम नवीन असाल किंवा तुमच्या माहितीत कुणाला तरी शेअर मार्केट नव्यानं शिकायचं असेल तर तुम्ही त्याला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स करायला सांगू शकता. सर्व बेसिक संकल्पना त्याच्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं सांगितलेल्या आहेत. त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आल्या की तुम्हाला टेक्निकल अनालिसिस कोर्स करायची इच्छा होणार. याचं कारण असं आहे की मार्केटमध्ये विश्लेषण केल्याशिवाय तुम्ही काम नाही करू शकत आणि विश्लेषण करण्यासाठी टेक्निकल अनालिसिस कोर्स हा अतिशय उत्तम कोर्स आहे. तुम्हाला पेड कोर्समध्ये सुद्धा इतकं चांगलं टेक्निकल अनालिसिस शिकवलं जात नाही. इतक्या चांगल्या पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस त्यामध्ये शिकवलेलं आहे. त्यानंतर आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे. तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट यायला लागल्या, अनालिसिस करता यायला लागलं, की मग तिसरी स्टेप असते की ट्रेडर व्हायचं आहे. तर त्याच्यासाठी लागणारी सर्व माहिती तुम्हाला या कोर्समध्ये दिलेली आहे. तर हे तिन्ही कोर्स आपल्या ॲपमध्ये फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत. तर ॲप कसं डाउनलोड करायचं तुम्हाला कळलेलं आहे. ही झालं फ्री कोर्स. पण फ्री कोर्सबद्दल अजूनही जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, तर इथे जसं लिहिलंय फ्री कोर्स अशा 2च शब्दाचा WhatsApp मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा. रिप्लायमध्ये तुम्हाला फ्री कोर्सची माहिती पाठवली जाईल. प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप अशा 2च शब्दाचा WhatsApp मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा. रिप्लायमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल. प्रीमियम ग्रुपची 1 वर्षाची मेंबरशिप तुम्ही ॲपमध्येच घेऊ शकता. फ्री कोर्सेस ॲपमध्येच उपलब्ध आहेत. त्यानंतर पेड कोर्स विषयी तुम्हाला माहिती पाहिजे किंवा पेड कोर्सला ॲडमिशन घ्यायची आहे. तर तुम्ही पेड कोर्स असा WhatsApp मेसेज या नंबरला जर पाठवलात तर रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची ॲडमिशन पेड कोर्स विषयी माहिती आणि ॲडमिशन घेण्याची प्रोसेस रिप्लायमध्ये सांगितली जाईल. तर हे झालं आपल्या ह्या चॅनल विषयी आणि प्लॅटफॉर्म विषयी सर्व माहिती. आजच्या व्हिडिओमध्ये आता मी इथेच थांबतोय. धन्यवाद.